हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेससाठी हा कॉमन टॉपिक आहे. तर त्याचा आज आपण इथे जी.के. महाराष्ट्रामध्ये टॉपिक 24 ऑफिस प्रोसिजर, फाईल मूव्हमेंट अँड नोटिंग ड्राफ्टिंग हायकोर्ट क्लर्क रिस्पॉन्सिबिलिटीजचे काही एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू आता टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करू द्या. तसंच बघा, जनरल अवेअरनेस प्लस बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ड्युटीसाठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये टोटल एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे ऑफिस प्रोसिजर, फाईल मूव्हमेंट अँड नोटिंग ड्राफ्टिंगचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, इन फाईल मूव्हमेंट द टर्म डीएफए मोस्ट प्रिसाइजली रेफर्स टू. फाईल मूव्हमेंट मध्ये डीएफए चा अर्थ काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ड्राफ्ट फॉर अप्रुव्हल, सेकंड डॉक्युमेंट फॉर ऍक्शन, थर्ड डिपार्टमेंट फाईल ऑथॉरिटी अँड फोर्थ डिसिजन फाईल अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ड्राफ्ट फॉर अप्रुव्हल, अनुमोदनासाठी मसुदा. बिकॉज डीएफए मीन्स ड्राफ्ट फॉर अप्रुव्हल. ओके, इज अ ड्राफ्ट प्रिपेअर्ड फॉर हायर ऑथॉरिटी अप्रुव्हल. नेक्स्ट, सेकंड, अ रिसिप्ट इन ऑफिस प्रोसिजर इज बेस्ट डिफाईन ॲज. कार्यालय प्रक्रियेत रिसिप्ट म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एनी फाईल रिसिव्ड फ्रॉम अनदर डिपार्टमेंट, सेकंड एनी कम्युनिकेशन रिसिव्ड इन ऑफिस रिक्वायरिंग ॲक्शन, थर्ड ओनली रजिस्टर्ड लेटर अँड फोर्थ इंटरनल नोटिंग शीट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एनी कम्युनिकेशन रिसिव्ड इन ऑफिस रिक्वायरिंग ॲक्शन. कार्यालयात प्राप्त होणारा आणि कारवाई आवश्यक असलेला कोणताही पत्रव्यवहार. बिकॉज रिसिप्ट इन्क्लुड्स ऑल इनकमिंग कम्युनिकेशन रिक्वायरिंग ॲक्शन. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ स्टँडर्ड फाईल. निम्नपैकी कोणते मानक फाईलचा भाग नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नोट्स पोर्शन, सेकंड करस्पॉन्डन्स पोर्शन, थर्ड ड्राफ्ट पोर्शन अँड फोर्थ पर्सनल ओपिनियन शीट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ पर्सनल ओपिनियन शीट, वैयक्तिक मतपत्र. बिकॉज स्टँडर्ड फाईल इन्क्लूड नोट्स, करस्पॉन्डन्स, ड्राफ्ट मीन्स नॉट पर्सनल ओपिनियन. नेक्स्ट, फोर्थ, इन नोटिंग ड्राफ्टिंग पुट ऑफ द फाईल इम्प्लाइज. पुट ऑफ द फाईल म्हणजे काय? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट क्लोज द फाईल परमनंटली, सेकंड सेंड फाईल टू रेकॉर्ड रूम, थर्ड सबमिट फाईल फॉर कन्सिडरेशन अँड फोर्थ सर्क्युलेट फाईल अमॉंग क्लर्क. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड सबमिट फाईल फॉर कन्सिडरेशन, विचारासाठी सादर करणे. बिकॉज इट मीन्स सबमिटिंग द फाईल टू हायर ऑथॉरिटी फॉर डिसिजन. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द करेक्ट विच इज द करेक्ट सिक्वेन्स इन फाईल प्रोसेसिंग. फाईल प्रक्रियेचा योग्य क्रम कोणता? तर क्रम सगळ्यात पहिले रिसिप्ट, नोटिंग, ड्राफ्ट, इश्यू. ओके. नेक्स्ट, सिक्स, फेअर कॉपी रेफर्स टू. फेअर कॉपी म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रफ ड्राफ्ट, सेकंड कॉपी ऑफ करेक्शन, थर्ड अप्रुव्हल फायनल व्हर्जन अँड फोर्थ डुप्लिकेट फाईल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अप्रुव्हल फायनल व्हर्जन, मंजूर अंतिम प्रत. बिकॉज इट इज द फायनल अप्रूव्ह क्लीन व्हर्जन रेडी फॉर डिस्पॅच. नेक्स्ट, सेवन, डायरी नंबर इज युज्ड फॉर. डायरी नंबर कशासाठी वापरला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट क्लासिफाईंग फाईल, सेकंड ट्रॅकिंग इनकमिंग कम्युनिकेशन, थर्ड ड्राफ्ट अप्रुव्हल अँड फोर्थ फाईल डिस्ट्रक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ट्रॅकिंग इनकमिंग कम्युनिकेशन, येणाऱ्या पत्रांचा मागोवा. बिकॉज इट्स युनिकली ट्रॅक इनकमिंग कम्युनिकेशन. नेक्स्ट, एट, नोटिंग मीन्स. नोटिंग म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रायटिंग फायनल लेटर, सेकंड रेकॉर्डिंग थॉट अँड सजेशन, थर्ड इंडेक्सिंग फाईल अँड फोर्थ डिस्पॅचिंग डॉक्युमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेकॉर्डिंग थॉट्स और सजेशन, विचार व सूचना नोंदवणे. बिकॉज नोटिंग रेकॉर्ड्स इंटरनल अनालिसिस फॉर डिसिजन मेकिंग. नेक्स्ट, नाइन्थ, ड्राफ्टिंग इन्व्हॉल्व. ड्राफ्टिंग म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑफिशियल कम्युनिकेशन, इंटरनल नोट्स, फायलिंग, रजिस्टरिंग. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑफिशियल कम्युनिकेशन, अधिकृत पत्र तयार करणे. बिकॉज ड्राफ्टिंग इज प्रिपरेशन ऑफ ऑफिशियल कम्युनिकेशन. तसंच बघा, इंग्लिश ग्रामरचे सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस एमसीक्यू सुद्धा दिलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, टेन्थ, पर्पज ऑफ डाक रजिस्टर. डाक रजिस्टरचा उद्देश काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आउटगोइंग ओनली, सेकंड इनकमिंग अँड आउटगोइंग, थर्ड कॉन्फिडेन्शियल ओनली अँड फोर्थ फायनान्शियल रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इनकमिंग अँड आउटगोइंग, येणारे व जाणारे पत्र. बिकॉज इट रेकॉर्ड ऑल इनकमिंग अँड आउटगोइंग कम्युनिकेशन.
नेक्स्ट 11 फाईल इंडेक्सिंग इज डन टू. फाईल इंडेक्सिंग कशासाठी होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रॉइंग फाईल, सेकंड इन्क्रीज साईज, थर्ड इझी रिट्रायवल अँड फोर्थ अवॉइड नोटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इझी रिट्रायवल, सहज शोधणे, बिकॉज इट हेल्प लोकेट फाईल क्विकली. नेक्स्ट 12 सेल्फ कंटेन नोट मीन्स. सेल्फ कंटेन नोट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो रेफरन्सेस, सेकंड कंप्लीट फॅक्ट इन्क्लुडेड, थर्ड सिनियर नोट अँड फोर्थ कॉन्फिडेन्शियल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कंप्लीट फॅक्ट्स इन्क्लुडेड, सर्व माहिती असलेला, बिकॉज इट कंटेन ऑल फॅक्ट्स नीडेड फॉर डिसिजन. नेक्स्ट 13 प्रेफर्ड टोन इन ड्राफ्टिंग. ड्राफ्टिंग मध्ये योग्य टोन कोणता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉर्मल अँड क्लिअर, सेकंड इमोशनल, थर्ड कॅज्युअल अँड फोर्थ कॉम्प्लेक्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फॉर्मल अँड क्लिअर, औपचारिक व स्पष्ट, बिकॉज ऑफिशियल रायटिंग मस्ट बी क्लिअर अँड फॉर्मल. नेक्स्ट 14 इशू स्टेज मीन्स. इशू टप्पा म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑब्जेक्शन, सेकंड सेंडिंग अप्रुव्हल कम्युनिकेशन, थर्ड रिसिप्ट एंट्री अँड फोर्थ फायलिंग. तर करेक्ट आन्सर इथे सेकंड सेंडिंग अप्रूव्ड कम्युनिकेशन, मंजूर पत्र पाठवणे, बिकॉज इट इज डिस्पॅच ऑफ अप्रूव्ड लेटर ऑर ऑर्डर. नेक्स्ट 15 मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ नोटिंग. नोटिंगचा सर्वात महत्वाचा सिद्धांत कोणता? तर बघा ऑप्शन आहे लेंदी, टेक्निकल, क्लिअर अँड ब्रीफ अँड पर्सनल बायस. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड क्लिअर अँड ब्रीफ, स्पष्ट व संस्पष्ट, बिकॉज गुड्स नोटिंग शुड बी क्लिअर, कन्साइज अँड ऑब्जेक्टिव्ह. तसंच बघा जनरल अवेअरनेसची पीडीएफ अवेलेबल आहे, मॅथ्सची पीडीएफ आहे, कम्प्युटर अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.